नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये मी आरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण एका दिवसामध्ये मटकीला वास न लागता, मटकी चिकट न होता परफेक्ट मटकीला मोड आणण्याची सोपी पद्धत पाहणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मटकीला मोड आणण्यासाठी या ठिकाणी मी मोजून 1 वाटीभर मटकी घेतली आणि या ठिकाणी मी गावरान मटकी वापरलेली आहे। तुम्ही आपली साधी मटकी जरी वापरली तरी चालेल। तर आता आपल्याला घेतलेली मटकी एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मटकीमध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर ही मटकी आपल्याला छान अशी हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे या मटकीला असलेली धूळ आहे ती सर्व निघून जाईल। तर या ठिकाणी 2 ते 3 पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता मटकी भिजत घालायची। भिजत घालण्यासाठी मटकीमध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचे आणि या ठिकाणी आपण दुपारच्या 2 वाजता ही मटकी पाण्यामध्ये भिजत घालत आहे। आता ही मटकी आपल्याला 7 ते 8 तास अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। तर या ठिकाणी मटकीला भिजून 7 ते 8 तास झाली आहे। आपण ही मटकी दुपारच्या 2 वाजता भिजत घातली होती। आता रात्रीचे 10 वाजले आहे। तुम्ही बघू शकता आता ही मटकी छान भिजलेली आहे आणि मटकी भिजल्यानंतर मटकीचे साल आहे ते थोडेसे उलतात। तर अशी मटकीचे साल उलले की समजून जायचं की आपली मटकी आता एकदम छान भिजून तयार झाली आहे। आता मटकीला मोड आणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक मोठं पातेलं घ्यायचं आणि पातेल्यावर बसेल अशी आपल्याला पुरणाची चाळणी घ्यायची आहे। पुरणाच्या चाळणीऐवजी तुम्ही या ठिकाणी जी पीठ चाळायची चाळणी असते ती सुद्धा वापरू शकता। आता भिजलेली सर्व मटकी या पुरण यंत्राच्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर या मटकीला वास लागू नये किंवा ही मटकी चिकट होऊ नये त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने ही मटकी एक वेळेस अशी धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर खालच्या पातेल्यामधलं पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे। त्यानंतर पुरण यंत्राची चाळणी परत या पातेल्यावर ठेवायची आणि या पातेल्यावर बसल आपल्याला असं एक ताट घ्यायचं आहे आणि ताट या पातेल्यावर अशा पद्धतीने उलट झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर या पातेल्याला गरमी येण्यासाठी आपल्याला एक टॉवेल किंवा बेडशीट झाकून ठेवायचं आहे। आता आपल्याला मटकीला मोड येण्यासाठी हे पातेलं रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पातेल्यावरचं टॉवेल आणि ताट काढून घ्यायचं आहे। ही मटकी आपण रात्रीच्या 10 वाजता मोड आणण्यासाठी ठेवली होती। तर या ठिकाणी बरोबर आपण सकाळच्या 10 वाजता या पातेल्यावरचं ताट आणि टॉवेल काढलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता रात्रभरामध्ये या मटकीला किती छान मोड आलेले आहे। पुरण यंत्राच्या चाळणीमधून तुम्ही पाहू शकता किती मटकीचे मोड बाहेर निघालेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मटकी अजिबात चिकट झालेली नाही आणि मटकीला थोडासाही वास लागलेला नाही। बाजारात जशी मोड आलेली मटकी मिळते तसेच घरच्या घरी आपल्या मटकीला मोड आलेले आहेत आणि मोड आणण्याची या ठिकाणी आपण एकदम सोपी पद्धत पाहिलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान अशी मटकीला मोड आलेली आहे आणि चाळणीच्या खाली सुद्धा बघू शकता तुम्ही मटकीचे किती मोड बाहेर निघालेले आहे। आता मोड आलेली मटकी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजिबात चिकट न होता मटकीला जराही वास न लागता एकदम मस्त अशी आपली मोडाची मटकी तयार झाली आहे आणि जी मोडाची मटकी चाळणीमध्ये गुंतलेली आहे ती आपल्याला थोडीशी हाताने टॅप करून सर्व काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण फक्त रात्रभरामध्ये मटकीला वास न लागता, मटकी चिकट न होता बाजारात मोडाची मटकी मिळते तसेच घरच्या घरी आपण मोडाची मटकी तयार केलेली आहे। जर मोडाची मटकी अशी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने तयार होत असेल तर आपल्याला बाजारातून मोडाची मटकी विकत घ्यायची अजिबातच गरज पडत नाही। तर घरच्या घरी मटकीला मोड आणण्यासाठी माझी ही सोपी पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।